नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत उज्जैन येथे कालभैरवाच्या दर्शनासाठी। कालभैरव मंदिर हे भारतातील मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात स्थित एक हिंदू मंदिर आहे। हे शहराचे संरक्षक देवता कालभैरव यांना समर्पित आहे। शिप्रा नदीच्या काठावर वसलेले हे शहरातील सर्वात सक्रिय मंदिरांपैकी एक आहे। दररोज शेकडो भाविक या देवाला भेट देतात। बाबा कालभैरव हे भगवान शिवाचे रुद्र अवतार आहे। भैरव म्हणजे भीती दूर करणारा। कालभैरव जयंती कार्तिक शुक्ल अष्टमीला साजरी केली जाते। कालभैरव बाबा यांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात। काशी व्यतिरिक्त उज्जैनचे भैरव मंदिर जगप्रसिद्ध आहे। कालभैरव मंदिराचा इतिहास सुमारे 6000 वर्षापूर्वीचा मानला जातो। या मंदिराचा उल्लेख स्कंद पुराण आणि कालिका पुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्येही आढळतो। कालभैरवांची पूजा ही कपालिक आणि अघोरी संप्रदायाचा महत्त्वाचा भाग मानली जाते। इतिहासकारांच्या मते या मंदिराचे निर्माण शिप्रा नदीच्या काठी राजा भद्रसेन यांनी केले होते। हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अतिशय महत्त्वाचे मानले जाते। या मंदिराची रचना अत्यंत साधी पण प्रभावी आहे। मंदिराच्या भिंतीवर मालवा शैलीतील अद्भुत चित्रकला आढळते, जी त्याला एक विशिष्ट सौंदर्य देते। मुख्य प्रवेशद्वारावर 2 विशाल सिंहाच्या मूर्ती आहेत, ज्या मंदिराच्या रक्षणाचे प्रतीक मानल्या जातात। कालभैरव बाबांचे दर्शन घेऊन बाहेर येताच समोर श्री एकमुखी दत्तात्रेय मंदिर आपल्याला दिसते। येथील कालभैरवाच्या मुख्य मूर्तीशी निगडीत एक रहस्य आहे, जे या मंदिराचे वैशिष्ट्य आणखी वाढवते। वास्तविक कालभैरवाच्या मूर्तीला प्रामुख्याने दररोज भक्तांकडून मद्य अर्पण केले जाते। भक्त येथे दारूची बाटली आणतात आणि पुजाऱ्याला देतात। पुजारी जेव्हा ती दारू कालभैरवाच्या तोंडाजवळ ठेवतात, तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती आतमध्ये शोषून घेते। तुम्हाला ही माहिती व व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।